वेलकम अँड वेलकम बॅक टू आवर मिनी व्लॉग. येस सो मंडळी, काल भरपूर स्नो झाला टोरंटोमध्ये. स्नो स्टॉर्म होता. सो म्हणजे वेदर वॉर्निंग होती की बाहेर पडू नका, भरपूर स्नो होणार आहे. आणि त्याच्यामुळे काल तर कुठं बाहेर पडलोच नाही आम्ही. मुलांना सुट्टी होती आणि माझं पण वर्क फ्रॉम होम होतं. आणि आज बाहेर पडलो होतो, जरा सकाळी काम होतं. बाहेरची कंडिशन तुम्हाला दाखवतो, काय डेंजर आहे हे बघा. सगळीकडे बर्फच, रस्ताच राहिला नाही हो. हा बघा, रस्ताच नाही आहे. सगळ्या घराच्या पुढे तुम्ही बघताय पूर्ण बर्फ आहे. झाडांवर बर्फ आहे. गाड्या पूर्ण बर्फात माखलेल्या आहेत. ही गाडी. आणि घराच्या पुढे समोर बघा केवढा बर्फ आहे. हा जो पाचवे असतो ना, हा इथून इकडची बर्फ काढण्याची गाडी असते, ते बर्फ काढतात. पण घराच्या समोरचं असतं ना, हे त्यांनाच साफ करावं लागतं. आणि समोरचा पाचवेसुद्धा थोडाफार त्यांनाच साफ करावा लागतो. सो इकडे घर ज्यांचं असेल, हे अशी घरं असतील ना, ह्यांना ह्या स्नोमध्ये शॅवलिंग करण्यासाठी भरपूर त्रास होतो. आणि त्यांना ते कंप्लीट करावं लागतं. बघा आता या घराच्यासमोर हे सगळं त्यांनी करून ठेवलेलं आहे. सो असं असतं मंडळी. जोरदार बर्फ पडला आहे, जोरदार, डेंजर. हे बघा, काल -22 तापमान होतं आणि आज जरा कमी झालेलं आहे. आता -13 तापमान आहे सकाळी. पण आता नंतर जसं वारा जरा चालू होईल ना, तेव्हा या बर्फावरून जेव्हा वारा वाहतो ना, तेव्हा थंडी पण खूप असते. बाहेर असं पडलं तर तुम्हाला श्वास घेताना खूप त्रास होतो. आता जसं मला होतं, थोडाफार श्वास घेताना त्रास होतो. सो हे काही बर्फामध्ये जी लोकं राहतात त्यांचा हा अनुभव आहे. सो टोरंटोला हा अनुभव येतो. जसं आता आपण आलो आहे आस्थाच्या स्कूलच्या इथे. हा बघा किती छान रस्ता दिसतो ना. हा बघा, हे आस्थाचं स्कूल आहे. आणि इथे बर्फ बघा केवढा आहे. जवळजवळ पाय बघा केवढा जातो आतमध्ये. बापरे, भरपूर जाईल आतमध्ये. बघा जास्त पाय टाकत नाही, तर मग बुटात बर्फ गेला की थंडगार होईल. सो असं असतं मंडळी. 3 लेअर घातलेले आहेत. हा थंडी भरपूर आहे. अजूनही थंडी वाढत जाईल. सो आता हा दुसरा स्नो मोठा पडलेला आहे. अजून आय थिंक सो पुढचे 2-3 महिन्यामध्ये, पुढच्या 2 महिन्यामध्ये अजून एकदा ते दोनदा असा मोठा स्नो होईल. आणि थंडी अशी आसपास राहील मंडळी. सो असं काही वातावरण आहे. बोलू तुमच्याबरोबर शेअर करूया आपल्या छोट्याशा व्हिडिओमधून. तर मंडळी, नवीन असाल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या फेसबुक पेजला आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.